स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा संदेश आपल्याला जाणून घ्यायचाच आहे, पण तत्पूर्वी एकच सांगावंसं वाटतं की प्रवास चालला साऱ्यांचाच कठीण जीवनाचा. प्रवास चालला साऱ्यांचाच कठीण जीवनाचा. या प्रवासात घ्या आता वसा स्वामी छंदाचा. या प्रवासात घ्या आता वसा स्वामी छंदाचा. स्वामी भक्त हो, आपल्याला असं वाटतं की आपल्याच वाट्याला दुःख आलेलं आहे, आपल्याच आयुष्यात संकट आहे, पण असं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख दोनही गोष्टी आहे. प्रत्येकाच्या वाट्याला संकट येत असतात. फक्त ज्याच्या त्याच्या दुःखाची झळ त्यालाच बसत असते. पण तरीही आपल्या दुःखातून सुटका होण्यासाठी किंवा त्या दुःखाचा सामना करण्यासाठी आपल्याला स्वामी नामाची जोड द्यायची आहे. आणि स्वामी नामाची जोड द्यायची असेल तर स्वामी संदेश ऐकणं देखील तितकंच गरजेचं आहे. कारण प्रत्येक संदेश आपल्याला खूप काही शिकवून जातो. जर आपण संदेशचं पालन केलं आणि त्या पद्धतीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला प्रत्येक टप्प्यावर स्वामी महाराजांची साथ लाभते. स्वामी महाराज आपला हात हातात घेतात आणि आपल्यासोबत चालू लागतात. आणि जेव्हा स्वामी महाराज आपल्यासोबत चालू लागतात तेव्हा आपला अवघड मार्ग देखील कधी सोपा होऊन जातो हे आपल्या लक्षातच येत नाही. तर स्वामी भक्त हो, तुम्हालाही या गोष्टींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा संदेश शेवटपर्यंत ऐका. आजचा संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर तुमच्या समोर 2 अंक दिसत आहे. त्या 2 अंकांपैकी 1 अंक निवडा आणि संदेश काय आहे हे जाणून घ्या. तर स्वामी भक्त हो, तुम्ही तुमच्यासाठीचा 1 अंक निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते. तर बघा, आता ज्यांनी 55 हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगत आहे हे आपण जाणून घेऊया. तर स्वामी महाराज अशा भक्तांना सांगत आहे की अरे, तुझ्या डोक्यावर ना कोणत्या उद्योगपतीचा हात आहे ना कोणत्या करोडपतीचा हात आहे. तुझ्या डोक्यावर ना कोणत्या उद्योगपतीचा हात आहे ना कोणत्या करोडपतीचा हात आहे. पण ज्याचा हात तुझ्या डोक्यावर आहे ना, तो या सर्व सृष्टीचा चालक, मालक आणि पालक आहे. तो या सृष्टीचा चालक, मालक आणि पालक आहे. तो तर ब्रह्मांड नायक आहे. अरे, असं म्हणतात की बाळाच्या जन्माच्या 5व्या दिवशी त्याचं भविष्य सटवाई लिहिते. पण आमच्या सेवेकऱ्यांचं मात्र तसं नाही. आमच्या सेवेकऱ्यांचं भविष्य आम्ही लिहित असतो. आमच्या सेवेकऱ्यांचं भविष्य आणि आयुष्य हे साक्षात आम्ही नियोजित करत असतो. म्हणून तुझं आयुष्य जर आम्ही ठरवलेलं आहे तर तू घाबरतोस कशाला. तुझं जे काही होणार आहे ते आमच्या साक्षीने होणार आहे. तुझ्या वाट्याला संकट आली, दुःख आली तरीही त्यातून तुझी सुटका कशी करायची हे आम्ही आधीच ठरवून ठेवलेलं आहे. म्हणून वायफळ चिंता करू नको. वायफळ चिंता करत बसून वेळ वाया घालवू नको. अरे, चिंता करण्यापेक्षा तू आमचं चिंतन कर आणि चिंतामुक्त हो. अरे, जो आमचं चिंतन करतो त्याच्या चिंतेची चिता पेटवण्याचं काम आम्ही करतो आणि त्याला चिंतामुक्त करतो. म्हणून सदैव आमचं नाम तुझ्या मुखात ठेव. अरे, आमच्या श्री स्वामी समर्थ या दिव्य नामाचा अखंड जो जप करतो ना, त्याला आमची प्रचिती नक्कीच येते. जेव्हा तुझं नशीब तुला ढकलून देतं आणि आयुष्याचा ताबा देखील तुझा सुटत जातो तेव्हा तुला झेलण्यासाठी आम्ही असतो. तुला आमची प्रचिती यावी, आमचं दर्शन लाभावं असं वाटतं ना, तर मग त्यासाठी तू आमच्याशी प्रामाणिक राहा. आमच्या भक्तीत रममान हो. अरे, आमच्या भक्तीत रममान होण्यासाठी तुला खूप काही करावं लागत नाही. तुला फक्त मनापासून आम्हाला हाक मारावी लागते. आमचं नाम जपावं लागतं. जो भक्त अगदी अंतःकरणापासून आमचं नाम घेतो त्या भक्ताची हाक आमच्यापर्यंत येऊन पोहोचते आणि अशा भक्ताच्या मदतीसाठी आम्हाला जावंच लागतं. जो भक्त सुखाच्या प्रसंगात आम्हाला विसरत नाही ना, त्या भक्ताला दुःखाच्या प्रसंगात आम्हाला बोलवावं लागत नाही. कारण आम्ही त्याच्या दुःखाच्या प्रसंगात अगोदरच येऊन थांबतो आणि त्याला दुःखातून मुक्तही करतो. फक्त त्यासाठी असावा लागतो तो ठाम विश्वास. ज्या भक्ताकडे आमच्यावर ठेवलेला विश्वास अतूट असतो ना, अशा भक्ताला आम्ही सदैव एकच सांगतो
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजेच ज्यांनी 99 हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे संसार करता करता परमार्थ देखील तुला साधायचा आहे हे विसरू नको. संसारात राहूनही परमार्थ साधता येतो. त्यासाठी तुला फक्त भगवे वस्त्रच घालावे लागतात असं काहीही नाही. फक्त संसार करताना तू आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न कर. तुझ्या सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळताना आमच्या दरबारात देखील तू कधीतरी ये आणि मनापासून आम्हाला साथ घाल. अरे जो भक्त संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळताना देखील आम्हाला विसरत नाही, आमचं नाम मुखात ठेवतो, त्याच्या संसाराचा गाडा चालवण्यासाठी आम्ही त्याला मदत करतो. अरे तू दिलेला पैसा, तू दिलेले सोन्या नाण्याचे अलंकार, तू आणलेला आमच्यासाठीचा प्रसाद हे आम्हाला कधीही प्रिय नसतं. आम्हाला प्रिय असते ती फक्त भक्ती, श्रद्धा. तू जेव्हा मनापासून आमची भक्ती करतो, आमच्यावर श्रद्धा ठेवतो आणि मनापासून जेव्हा तू आमचं नाम घेतो ना, तेव्हा आम्हाला तुझ्यासाठी धावत यावं लागतं. आमच्या नामाची प्रचिती, आमच्या भक्तीची प्रचिती अशाच भक्ताला येते जो मनापासून आमच्यावर विश्वास ठेवतो. अरे तू तुझ्या आयुष्यात मार्गदर्शक निवडताना जर आमची निवड केली ना, तर तुझं आयुष्य कधीही चुकीच्या दिशेने जाणार नाही. कारण तुझा मार्गदर्शक हा ब्रह्मांड नायक आहे आणि आम्ही आमच्या भक्ताला चुकीच्या वाटेने कधीही घेऊन जात नाही. पण जर तुझा मार्गदर्शकच चुकला तर तुझ्या आयुष्याची दिशा चुकायला वेळ लागत नाही आणि मग एकदा की तुझी दिशा चुकली की तुझा मार्ग भरकटत जातो. म्हणून तू आमच्या मार्गावर चालत राहा. आमच्या मार्गावर चालताना तुझी वाट चुकणं अशक्य आहे. जीवनाचा एक नियम असतो, जो कठोर परिश्रम करतो त्यालाच त्याच्या परिश्रमाचं फळ मिळतं. पण हे करत असताना देखील जीवनात सुख आणि दुःखाला तुला सामोरं जावं लागणार आहे. कारण सुख आणि दुःख हा निसर्गाचा एक खेळ असतो आणि तो खेळ तुला जिंकायचा असेल तर तुला आमचं नाम घ्यावं लागेल. अरे प्रत्येकाच्या वाट्याला त्याच्या त्याच्या कर्माची भोग येणारच आहे, पण ती भोग संपवण्यासाठी तुला आमच्याशी एकरूप होणं गरजेचं असणार आहे. जो आमच्याशी एकरूप होऊन जगतो ना, त्याच्या कर्माचे भोग आपोआप सुटतात. तुला हव्या असणाऱ्या गोष्टी प्रत्येक वेळेस तुला मिळत नाही, तर काही गोष्टी ह्या आमच्या इच्छेनुसार होत असतात आणि ज्या गोष्टी आमच्या इच्छेनुसार होतात ना, त्यांचा स्वीकार करायला तू शिक. कारण जो भक्त आमची इच्छा स्वीकारतो आणि आमच्या इच्छेत इच्छा मिळवून राहतो, अशा भक्ताला आम्ही कधीही खचू देत नाही. अशा भक्ताला आम्ही कधीही एकटं सोडत नाही. कारण अशा भक्तांचं भविष्य आम्ही जाणतो. त्याच्या भविष्यासाठी जे काही योग्य असणार आहे तेच आम्ही आमच्या भक्तांना देतो. जो भक्त संकटात असताना देखील शांतपणे आमच्या मार्गावर चालत राहतो, आमचं नाम मुखात ठेवतो, अशा भक्ताला आमचं दर्शन लाभतं. अशा भक्ताला आमची प्रचिती येते. अरे शांततेचं आणि परमेश्वराचं अतूट नातं आहे. ज्याच्याकडे शांतता असते त्याला परमेश्वर भेटतो आणि ज्याला परमेश्वराची ओढ असते, जो परमेश्वराचं नाव सातत्याने जपतो, त्याला शांतता मिळते. आणि ज्याच्याकडे शांतता असते, ज्याचं मन शांत असतं, ज्याचं डोकं शांत असतं, तो अयशस्वी कधीही होत नाही. ज्याच्या अंतःकरणात करुणा आणि सेवाभाव असतो त्याला आमचा आशीर्वाद लाभतो. आणि जे इतरांचा दुःखाचं निवारण करतात, परोपकार करतात, त्याच्या दुःखाचा शेवट आम्ही करतो. अरे अशा भक्तासाठी आम्ही धावत येतो. भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीलाही शक्य करण्याची ताकद फक्त आशीर्वादात आणि भरोशात असते. म्हणून आमच्यावर भरोसा ठेव. आमचा आशीर्वाद तुला सातत्याने प्राप्त होणार आहे. आमच्या नामस्मरणाने तुझी संकट येणं थांबणार नाही, पण तुझ्या संकटांना, तुझ्या अडचणींना सामोरं जाण्याचं बळ नक्कीच आम्ही तुला देणार आहोत. आणि प्रत्येक मार्गावर आम्ही तुला एकच सांगणार आहोत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.
आणि ह्या संदेशामार्फत तुम्ही काय बोध घेतला हे देखील कमेंट करून सांगा. त्यासोबतच कुठला अंक निवडला हे देखील सांगा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला जर ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले संदेश ऐकत रहा. धन्यवाद.